आज आंबोळ्यांचा बेत केलेला कारण आज होतं रक्षाबंधन आणि आईची लाडकी नात येणार आहे त्यामुळे काही विषयच नाही हो. जे कोणी व्हिडिओ बघते त्यांनी आधी अकाउंटला फॉलो करा. प्रत्येक आईला आनंद असतो की आपली लेक येणार आणि प्रत्येक बहिणीला आनंद होतो की आपण माहेरी जाणार आहे. सख्या आणि चुलत भावांना राखी बांधायला ती गावी येते आणि राखी म्हणजे सुरक्षेचं प्रतीक हे तुम्हाला माहितच आहे. एकच्या पुढे राखी बांधायची आहे म्हणून ठरवून दिदी राखी बांधणार होती म्हणून बसून घेतलो. तुमचं असं कधी झालंय का भावानं की तुम्ही जॉबलेस असता आणि तुमच्याकडून पैसे घेण्याच्या ऐवजी दिदी स्वतः तुम्हाला पैसे देते? काय मोमेंट असते ना ती. किंवा असं पण असते बघा की सगळ्या भावंड्यात माझ्या भावाला मान खाली घालायला लागू नये म्हणून ती वॉलेट मध्ये पैसे पण ठेवते. अशी दिदी मीनं भाऊन लय नशिबवान आहे. भाऊ जर कामानिमित्त बाहेर गावी जर राहत असला तर गावातून त्याला राखी पाठवली जाते, मग तो पुण्यात असो वा मुंबईत. मानलेलं नातं असो व रक्ताचं नातं असो, बहीण भावाचं नातं हे कायम श्रेष्ठच असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं परस्त्री ही आईप्रमाणे असते हे आपण कलियुगात खरंच विसरलोय का याचं जरा उत्तर द्या. आपल्याला जशी बहीण असते तसं समोरची व्यक्ती सुद्धा कोणाची तरी बहीण असते आणि खरंच आपण प्रत्येक मुलीची रिस्पेक्ट केली पाहिजे. कर्मचक्रानुसार जसं आपण वागतोय तेच आपल्याला नंतर भोगायचं.